मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की बाजारामध्ये साखरेचे दर वाढलेले आहेत. तब्बल अचानक 40% साखरेचे दर वाढलेले आहेत. जी साखर 40 ते 45 रुपये किलो मिळत होती, ती आता त्याचे भाव 70 ते 80 रुपये किलोवरती गेलेले आहेत. आणि या एकंदरीत अचानक साखरेच्या दरात भाववाढ का झाली आहे? यामागं काही कृत्रिम कारणं आहेत का? आणि यामागं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचं काही बिघडलेलं धोरण आहे का? या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड सर. सर, थोडक्यात आपलं स्वागत आहे. येस, धन्यवाद. सर, आत्ता आपण बघतोय की मागच्या काही दिवसांमध्ये अचानक साखरेच्या दरांमध्ये उसळी घेतली आहे. तुम्हाला काय वाटतं की नेमकी काय कारण असतील त्याच्यामागं? एकच असं कारण नाही आहे, 4-5 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की गेल्या 2 वर्षामध्ये पाऊस कमी जास्त झाल्यामुळे, हवामानातल्या बदलामुळे ऊसाचं क्षेत्र घटलं आहे, फार मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. 2021मध्ये हे 15.5 लाख हेक्टर होतं, ते आपण आता थेट 12.5 लाख म्हणजे 3 लाख हेक्टरने क्षेत्र गेल्या 3 वर्षात घटत आलं आहे. नंबर 2, उत्पादन किती होईल, दर हेक्टरी किती होईल याचा लोक अंदाज बांधतात. आणि मग हेक्टरेज गुणिले किती क्षेत्र होईल असं बघून ते अंदाज काढतात. त्या अंदाजामध्ये सुद्धा फार मोठी तफावत पडली आहे. सुरुवातीला भारत सरकारला जो अंदाज देण्यात आला होता तो 343 लाख टन. प्रत्यक्षात अंतिम आकडा आहे 306 लाख टन. म्हणजे जवळजवळ 36 लाख टनांनी साखरच कमी उत्पादित झाली आहे. इथून पुढे सुद्धा अंदाज बांधता येणं थोडं अवघड काय आहे की प्रत्येक शेतात 5-5 टन, 3 टन, 2 टन ऊस कमी झाला की त्याची बेरीज म्हणून एकदम 2 लाख टन कमी होऊन जातो. तर ह्या अंदाज बांधण्यामध्ये चूक झाली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अचानक आता सण समोर दिसत असताना आता नव्याने साखर भारतात कुठूनही येण्याची काही शक्यता नाही हे बघून व्यापाऱ्यांनी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी केली असण्याची शक्यता आहे की ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्या 50 पैसे 1 रुपया असे वाढ व्हायला पाहिजे होती, ती अचानक अनैसर्गिक वाढ जी दिसते ती त्याचं कारण मुख्यतः व्यापाऱ्यांनी घेतलेली कमी किमतीच्या साखरेमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याच्या वृत्तीतून हे झालं आहे असं एक दिसतं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की जे लाँग टर्म आहे ते म्हणजे भारत हा डायबेटिकची कॅपिटल आहे आणि त्यामुळे साखर ही कमी उत्पादित झाली पाहिजे. आणि विशेषतः एकेकाळी म्हणजे मी साखर आयुक्त असताना 2020-21मध्ये आपण 100 लाख टन साखर निर्यात केली. तेव्हापासून साखर एवढी लागत नाही तर उत्पादित करायची कशाला, त्यासाठी एवढं महत्त्वाचा रिसोर्स पाण्यासारखा का वाया घालवायचा, ही विचारसरणी पण आहे. आणि मग साखर कमी उत्पादित करा आणि इथेनॉल तयार करा असा एक हे होतं. आणि हे करत असताना आपल्याला क्रूड ऑइलमध्ये जो खर्च होतो फॉरेन करन्सीचा तो कमी करणं हे पण आपलं ध्येय होतं. म्हणून आपण आधी 12% ब्लेंडिंग केलं, मग 14 केलं, मग 16 केलं, आता 20% ब्लेंडिंग आपण पेट्रोलमध्ये करत आहोत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. शुगर इंडस्ट्रीला पण उपयोग झाला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज 143 डिस्टिलरी महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि त्याच्यात एक 25,000 कोटीची तर गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे इथेनॉल हा यावर्षी 20% फक्त साखर धान्यातनं गेला आहे आणि 80% ह्या धान्यापासून आहे. त्यामुळे इथेनॉल हे त्याचं कारण नाही आहे. पण तरीसुद्धा असं म्हणता येऊ शकतं की इथेनॉल तयारच नाही झालं तर 20 लाख टन साखर तयार झाली असती. तर त्याचं उत्तर होय असं आहे. पण सर, अचानक म्हणजे असं असतं की भारत सरकार एक बफर स्टॉक पण ठेवतं. म्हणजे तो आता जरी आपण असं म्हणू की प्रोडक्शन कमी झालं आहे पण 50 लाख टनाचा बफर स्टॉक पण सरकार आपण ठेवत होतो. पण आता गेले 3 वर्ष बफर स्टॉक ठेवायचं बंद केलं. कारण बफर स्टॉकला सरकारला पैसे द्यावे लागायचे कारखान्यांना. आणि ही जी व्यवस्था आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ही छेडछाड आहे असं एक पिटिशन थायलंडने दाखल केलं आणि त्याला सर्व देशांनी, ब्राझीलसह सगळ्यांनी सपोर्ट केला. ऑस्ट्रेलियाने पण केला. आणि भारताच्या विरोधात आंतरराष्ट्रीय ठिकाणी आपल्याला विरोधात निकाल झाला की अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय मार्केट असताना त्याला 100% इम्पोर्ट ड्युटी लावणं आणि तिथली साखर आत न येऊ देणं हे चुकीचं आहे असं निकाल झाला फायनली. आणि त्यानंतर आपण हा सपोर्ट काढून टाकला. सर, आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे की साखरेचे खाणार त्याला देव देणार. आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये मला म्हणायचं की साखर कोणी खात आहे का? म्हणजे
आता राजू शेट्टी जे आहेत शेतकरी नेते, त्यांनी असा आरोप केला की 20 ते 22 कोटी रुपयांचा हा घोटाळा दिसतोय. कारण जे साखर कारखाने आहेत त्यांचेच नातेवाईक व्यापारीसुद्धा आहेत, असं त्यांनी एक आरोप केला. तर तुम्हाला काय वाटतं की साखर कोणी खाते का, म्हणजे याला जोडून विचारायचं? नाही, एक तर घरातला दर मानसी वापर कमी झाला आहे फार. ते 2016मध्ये साधारण आपण दर मानसी 20 किलो वर्षाला साखर खात होतो. बरोबर. ते आता 16 किलोच्या खाली आलं आहे. त्यामुळे नवीन जनरेशन तर अजिबात गोड काही पदार्थ खात नाही. पण तरीसुद्धा साखरेचा जो एकूण खप आहे त्यातला 67% खप हा कमर्शियल आहे. कमर्शियल आहे म्हणजे काय, स्वीट मार्टमध्ये आहे मिठाईसाठी किंवा ह्या कोल्ड्रिंकच्या कंपन्यांमध्ये आहे. पण नवीन जनरेशन कोल्ड्रिंक पिते का, तर होय, आणि त्याच्यात बरीच साखर आहे. तर याच्यामुळे हा मतप्रवाहामध्ये चालू होता की कमर्शियल साखर वेगळ्या दराने विकू आणि डोमेस्टिक वेगळ्या दराने. पण त्याच्यात प्रचंड काळा बाजार वाढला असता, खोट्या पोलीस केसेस दाखल झाल्या असत्या, मिसयूज झाला असता म्हणून. आणि हे काही केरोसिनसारखं नाही की एक डाय टाकला की रंग बदलेल, कारण हे सगळं खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे ही सगळी आयडिया मागे पडली आणि याला कोणी सपोर्ट केला नाही फारसा. पण सर, माझा मूळ प्रश्न होता की त्यामध्ये साठेबाजीची शक्यता आहे का? साठेबाजीची शक्यता असतेच. म्हणजे त्याचं बेसिक कारण जर त्याच्या मुळाशी गेलो ना आपण, तर साखर धंद्यामध्ये मी सगळ्याच मुलाखतीत ते म्हणत आलो आहे की कच्चा माल जास्त दराने घ्यायचा, आणि पक्का माल कमी किमतीला विका, असं जगात तर कुठलाच व्यवसाय नाही आहे. मग साखरेच्या बाबतीत असं का आहे की 34 रुपयाने ऊस घ्यायचा आणि 31 रुपयाने साखर विकायची, असं कुठेच नाही आहे. आणि ह्यामुळेच हा मूलभूत प्रश्न तयार झाला आहे की कच्च्या मालाच्या पेक्षा 15 ते 20% वरच किंमत असायला पाहिजे. बरोबर. आणि त्यामध्ये पण गेले 7 वर्षे इंडस्ट्री मागणी करते की साखरेची सेलिंग प्राईस 31 रुपयावरून तुम्ही वाढवून 37 रुपये करा. आता तर ते 42-43 करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारचा स्टँड असा होता की हे मार्केटला ठरवू द्या, आम्ही ठरवणं, फक्त तुमची इंडस्ट्री कोलॅप्स होऊ नये म्हणून सपोर्ट म्हणून ही रेषा ठरवली 31. पण तुम्ही 31ने कुठे साखर विकताय, तुम्ही 37-38ने विकताच, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्याच्यात अजून एक मुद्दा हा आहे की 31 रुपये धरून बँका कर्ज देत आहेत. मग बँका 37 रुपये का धरत नाही, तर ते धरत नाही. म्हणजे याचा अर्थ FRP देण्यासाठी कारखाने व्यापाऱ्यांच्या दारात जात आहेत. बरोबर. आणि हे प्रॅक्टिकली हे जग साखरेचं व्यापारी चालवतात, असं म्हणलं तर काही म्हणजे वावगं होणार नाही. व्यापारीच कमी रेटला असताना पैसे गुंतवत आहेत आणि सांगतायत की तुम्हाला पुढचे 2 महिने मला ही साखर 40 रुपयांनी द्या. आता 40 रुपयांनी खरेदी केलेली साखर किंवा 45ची साखर आज 60 रुपये झाली, याचा अंदाज सगळ्यात जास्त कोणाला आहे, तो व्यापाऱ्यांना आहे. कारण त्यांना माहिती आहे सणाच्या काळात साखरेचं डिमांड वाढणार. आता साखर बाहेर कुठूनही येऊ शकत नाही. आता आयात करायची ठरवली तरी जगामध्ये थायलंडसह अनेक आजूबाजूचा कुठलाही देश साखर सरप्लस करून विकत नाही. आणायची तर ब्राझीलवरून आणावी लागेल, त्याला किमान 2 महिने लागतील. ह्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून हे साखरेचे दर वाढवण्यात आले आहेत असं दिसतं. पण सर, आता या दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं म्हटलं तर मला असं म्हणायचं आहे की मराठीमध्ये असं बोललं जातं की धरण उशाशी आणि कोरड घशाशी. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर 99 लाख टन साखर उत्पादित महाराष्ट्रात होते. देशामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक जास्त साखर उत्पादित करतो. जगाच्या सिनॅरिओमध्ये बघायचं झालं तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती, ब्राझील पहिल्या क्रमांकावरती. तरीसुद्धा म्हणजे एक काळ असा होता की भारत एक्सपोर्ट करत होता साखर, पण आता ती इम्पोर्ट करायची. म्हणजे आता 10 लाख टन, मी जर चुकीचा नसेल तर 10 लाख टन आपण त्यांनी शासनाने जाहीर केलं. तर याच्यामुळे खरंच दर जे आहेत बाजारातले साखरेचे ते स्थिरावतील का? नाही, त्याच्यामुळे दर स्थिरावतील. म्हणजे आयात करायचं धोरण जाहीर झाल्या कालपासून कोल्हापूरमध्ये 3 रुपयाने साखर खाली आली आहे. तर 4-5 रुपयाचं करेक्शन तर निश्चित होईल याच्यामध्ये, आणि फार दर वाढणार नाही आता. परंतु लॉंग टर्ममध्ये आता मराठवाड्यात कुठेही पाऊस पडला नाही, तर ह्या वर्षी ऊस नाही लागला तर पुढच्या वर्षी काय होईल, तर पुन्हा हेच परिस्थिती होईल. म्हणजे हा जो मुद्दा आहे की 30-40 लाख टन तरी बफर स्टॉक ठेवला पाहिजे भारताने, हाच परत मुद्दा येत राहणार. म्हणजे आता भारत सरकार बफर स्टॉक ठेवत नाही, आता ठेवत नाही. ओके. याला जोडून एक दुसरा असा प्रश्न होता की अशी खूप चर्चा आहे की इथेनॉल पॉलिसीमुळं हे झालेलं असू शकतं, याबाबत तुम्हाला काय म्हणतं?
वाटतं? इथेनॉलच्या बाबतीत आकडेवारीनुसार इथेनॉल त्याला जबाबदार दिसत नाही का, तर इथेनॉल शुगर इंडस्ट्रीतनं घ्यायचं प्रमाण बरोबर. 2020-21ला 80% होतं, ते 70 झालं, 60 झालं, 40 झालं, आता 20%वर आलं आहे. म्हणजे एकूण जे भारतात इथेनॉल तयार होतं त्याच्यातलं फक्त 20% आपल्याकडनं शुगर इंडस्ट्रीतून येतं आहे. ओके. बाकी सगळं येतं ते मेज आणि तांदूळ आणि गहू याच्यापासून येते. म्हणजे FCIचं खराब झालेलं धान्य बरोबर. हे इथेनॉलसाठी वापरलं जात आहे. तर मला वाटतं इथेनॉल हा इश्यू नाही आहे, परंतु इथेनॉलमध्ये झालेली गुंतवणूक विचारात घेतली आणि घाबरून सरकारने असं ठरवलं की पुढच्या वर्षी इथेनॉल कमी घ्यायचं, बरोबर. तरी इंडस्ट्रीचा तोटा आहे शुगर इंडस्ट्रीचा. कारण जे 24,000 कोटीचं कर्ज काढून ठेवलं आहे बरोबर. त्याचं व्याज कशाच्या आधारे फेडायचं जर इथेनॉल घेतलं आणि गेलं. मी एका ठिकाणी असं माझ्या वाचनात आलं की 40 ते 45,000 कोटींची गुंतवणूक आता ह्या नक्की झाली, त्यापेक्षा झाली. जास्तच. तर मग ते काय म्हणू आपण त्याला, की जर एवढी गुंतवणूक सरकारनं केली तर सरकारला आता आपलं धोरण मागं घेणं किंवा ते थांबवणं परवडणार अवघड नाही. आहे आणि नाही करायला पण नाही पाहिजे. आता हे झालं इथेनॉलच्या बाबतीत, पण इथेनॉल धोरणामुळं फायदा कुणाला झाला, म्हणजे शेतकऱ्यांना झाला आहे की आता साखरेचं तर दिवाळी निघलंच आपण बघतोय, पण मग याचा फायदा जो कारखान्यांना झाला आहे इथेनॉल की शेतकऱ्यांना झाला? धोरणाचा फायदा शेतकऱ्याला वेळेवर पेमेंट करण्यामध्ये झाला आहे. अच्छा. आणि एखाद्या कारखान्याची रिकव्हरी जर समजा 11.5 असेल तर 1.5% इथेनॉल बंद. म्हणजे इथेनॉलकडे किती रिकव्हरी डायव्हर्ट होते तर मॅक्झिमम 1.5%. हां, मग 11.5 असेल तर 10%नी साखर तयार होते आणि वरच्या 1.5%तनं इथेनॉल तयार होतं. बरोबर. तर इथेनॉल जर नाही बनवलं तर तेवढ्याची साखर तयार होईल. एवढं जरी खरं असलं तरी अंतिमतः याचा उपयोग क्रूड ऑइलचं इम्पोर्ट करावं लागेल. म्हणजे साखर इम्पोर्ट करायची का क्रूड ऑइल मग जास्त, हाच ट्रेड मुद्दा डेफिसिट हां. तो मुद्दा आहे. त्याचाच मुद्दा आहे. पण सर, मग सुरुवातीला सरकारने पण असं सांगितलं होतं की आम्ही इथेनॉल आणतोय, इथेनॉल पॉलिसीमुळं काय होईल की इंधन आत्मनिर्भर होईल भारत इंधनामध्ये. पण आपण आता बघतोय की काही प्रमाणामध्ये आपण पेट्रोल कमी आयात करतोय, क्रूड ऑइल आपण कमी आयात करतोय, हे जरी मान्य केलं तरी सुद्धा आता आपल्याला साखर आयात करायला लागते. म्हणजे सरकार या हाताने खायचं तर आता उलटं खाते, असं नाही वाटत आपल्याला? असं लोकांना तरी फील होऊ शकतो, कारण ह्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स सतत मॉनिटर करायची गोष्ट आहे. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे की हंगामाच्या शेवटी 30-40 लाख टन शिल्लक राहायला पाहिजे बरोबर. नोव्हेंबर एंडला. आता पुढच्या वर्षी पण त्याच्यापेक्षा विदारक परिस्थिती होईल जर तेवढं अपेक्षित उत्पन्न नाही आलं तर. या बाबतीत सर ब्राझीलचं जर धोरण बघितलं ते थोडंसं आपल्याला फ्लेक्झिबल वाटतं. म्हणजे ज्या वेळेला साखर बाजारात कमी आहे किंवा उत्पादन कमी आहे त्यावेळेला ते साखरेकडंच उसाला वळवतं आणि ज्या वेळेला इथेनॉलची गरज आहे त्यावेळेला ते इथेनॉलकडं. भारतामध्ये असं काही त्याचं नावच मुळात ब्राझिलियन मॉडेल आहे. ओके. ब्राझिलियन मॉडेल म्हणजे हेच आहे की समाजातली गरज विचारात घेऊन आता युरोपमध्ये एनर्जीचा प्राइसिस सुरू झाला. हिवाळा चालू झाला तर गॅस लागेल जास्त आणि एनर्जी लागेल, त्याला इथेनॉल लागेल. मग इथेनॉल जास्त लागेल म्हटलं की ते साखर कमी उत्पादित करतात, इथेनॉल घेतात. आणि हा जो निर्णय आहे ती इंडस्ट्री ठरवते. ओके. की काय कुठली गोष्ट द्यायची. अंतिमतः असं अपेक्षित आहे की हा निर्णय कारखान्यांच्या हातात यायचा असेल तर दोन्ही चांगलं चाललं पाहिजे, साखर कारखाना पण आणि इथेनॉल पण. पण आपल्याला असं दिसतं दुसरीकडे एकेकाळी 160 दिवस चालणारे कारखाने आता 90 दिवस चालत आहेत. बरोबर. 3 महिने कारखाना चालवून राहिलेले 9 महिन्याचे पैसे देणं पगाराचे स्टाफचे हे परवडेल का? तर परवडणार नाही आणि त्याचा खर्च पुन्हा शेतकऱ्यावरच बसेल. त्यामुळं हे सगळ्याचा विचार करायला पाहिजे. कारण कुठलाच शेतकरी आता थांबायला तयार नाही. तो पण बार्गेन करतोय. जो ऊस लवकर नेईल ना त्या कारखान्याला ऊस द्यायचा, हे त्याचं धोरण आहे. आणि ते नेमकं साखर इंडस्ट्रीच्या विरोधात आहे की 160 दिवस कारखाने चालले पाहिजे असं कारखानदार म्हणतात. शेतकरी म्हणतात नाही, माझा ऊस जो 15 दिवसात नेईल त्याला मी देईन, असं आहे. सर, आता पुढचा हंगाम या ऑक्टोबरमध्ये जवळपास सुरू होईल. येस. पण तोपर्यंत असं बोललं जातं की साखर इम्पोर्ट करतोय आपण, पण तोपर्यंत म्हणजे या हंगामातली गाळात झालेली साखर पण आपल्याकडे उपलब्ध होईल. बाहेर आणतोय आपण साखर पण आयात करतोय, तर असा काही फरक नाही पडणार आहे असं? हां, नाही, मग ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबर नंतर किंवा ऑक्टोबर नंतरच साखरेचे दर समान राहतील जोपर्यंत सीझन चालू आहे तोपर्यंत. मला परत थोडं आपण इथेनॉल पॉलिसीवरती येऊया. मला इथेनॉल पॉलिसीवरती असं विचारायचं होतं की
इथेनॉल म्हणजे इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवल्यामुळं तेवढा जास्त फरक पडलेला नाही साखरेच्या उत्पादनावर, असं तुम्हाला म्हणायचं आहे, म्हणजे तुमच्या आतापर्यंत आपल्या हां चर्चेतनं हां समोर आलं. पण यामुळं आता ऊसापासून इथेनॉल तयार केल्यामुळं इतर पिकं जी आहेत त्यांच्याकडं कुठेतरी काय म्हणतो की आपण मेज, ज्याला आपण मका म्हणू, मकाकडं आपण तेवढं त्याच्यावरती फोकस केलेला नाही आहे. मग इतर जी पिकं आहेत, मका आहे, सडलेला तांदूळ आहे आणि पॅडी क्रॉप, त्याच्यापासून पण आपण त्याच्यापासून पण आपण बरं. तयार करतो. त्याच्याकडे त्याच्याकडे आपण आपला फोकस तिकडे का शिफ्ट करत नाही? नाही, याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी एक भारत सरकारने चांगला प्लॅन केला आहे की 14 राज्य आहेत की ज्याच्यामध्ये अन्नधान्य उत्पन्न जास्त होतं ओके. आणि त्यांच्याकडे साखर कारखाने नाहीत. नाही. पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, तामिळनाडू आहे. तिथे आता कारखाने आहेत का? नाही आहे. नाही. तिथे कुठलंच पीक एकमेकाशी कॉम्पीट करत नाही. मग तिकडे अन्नधान्य बरंच वाया जातं, रस्त्यावर पडलेलं असतं, बरोबर. शेतांमध्ये डंप केलेलं असतं. तर हे जे अन्नधान्य आहे त्यात खराब झालेलं धान्य इकडे वापरावं म्हणून तर आता 70 ते 80% इथेनॉल हे अन्नधान्यापासून येत आहे. परंतु फूड विरुद्ध फ्युएल हा जो वाद आहे, अन्नधान्य की ऊर्जा, हे मात्र दोन्ही क्षेत्र एकमेकाला सतत स्पर्धा करत राहतील असं आज तरी चित्र दिसतंय. आणि त्याने अधिक जसजशी स्पर्धा होईल टोकाची, त्यावेळी कारखाने सुद्धा या महिन्यात इथेनॉल करायचं, पुढच्या महिन्यात डिस्टिलरी बंद ठेवायची, साखर बनवायची, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये फक्त इथेनॉल बनवायचं, असं करतील. आणि त्याला ब्राझिलियन मॉडेल असं म्हणतो. सर, पहिल्या प्रश्नामध्येच तुम्ही उल्लेख केलेला की आपल्याकडं क्षेत्र कमी झालं, लागवड क्षेत्र. याच्यामागं पावसाचं पण प्रमाण असमान वितरण, किंवा आता या वर्षी तर पाऊसच नाही आहे बऱ्यापैकी जर विचार केला तर. म्हणजे तुम्ही पाण्याचा हा मुद्दा एक मांडलाच. पण आपण जर आता इथेनॉल पॉलिसीमध्ये मक्यापासून इथेनॉल तयार करायचं म्हटलं तर त्याच्या मकाच्या लागवडीपासून ते शेवटापर्यंत, म्हणजे इथेनॉल प्रोडक्ट तयार होईपर्यंत 1 लिटर इथेनॉलसाठी पूर्ण जर आपण पाण्याचा विचार केला तर जवळपास 10,700 लिटर पाणी, 10,790 मी जर चुकीचं नसेल, 10,700 लिटर असं काहीतरी एका लिटर इथेनॉलसाठी लागतो. तर येणाऱ्या काळात याच्या माध्यमातून काय मानवनिर्मित दुष्काळ निर्माण नाही होणार आहे का? याच्यामध्ये एक आहे की हे आयसोलेशनमध्ये ते पकडतात. हो. साखर इंडस्ट्रीला जे पाणी लागतं त्याची व्हेपर तयार होते, त्या वाफेचा वापर साखर तयार करायला आपण करतो. मग तीच व्हेपर वापरून आपण डिस्टिलरी पण चालवतो, तीच हीट वापरतो आणि म्हणून मी म्हणतो की ऊसा एवढा कल्पवृक्ष दुसरा कुठलाच नाही की त्याचा कुठलाच पार्ट वाया जात नाही. साखर म्हणजे ऊस आणल्यानंतर बगॅज आपोआप मिळतो आणि बगॅज मिळतो तो बॉयलरमध्ये जाळता येतो. हे सगळं जे गणित आहे हे अशा पद्धतीने बसलेलं कदाचित शुगर केन हे एकमेव पीक आहे. आणि त्या अर्थाने शुगर केनला थोडं प्रमोशन करायला पाहिजे उलट, की ज्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे जास्त येतील. आजही शेतकरी म्हणजे सातत्याने आम्हाला असं विचारलं जात होतं की सगळ्यात दुष्काळी भागामध्ये ऊसाला कशाला तुम्ही प्रमोट करता. आम्ही म्हणत होतो की ज्वारी, बाजरी, मका ह्या पिकांना जास्त भाव द्या, लोकांना काही हौस नाही ऊस करायची. बरोबर आहे. ज्याच्यातनं जास्त पैसे मिळतील ते पीक शेतकरी करणार आहे. म्हणजे आता FRP आपण बघितलं तर ते ऊसाला दिलं जातं, तर तशी त्या फेअर रिम्युनरेटिव्ह प्राइस ही इतर पिकांना जर दिली तर लोकांना काय इंटरेस्ट आहे. 4 महिन्यात येणारं पीक आहे, 3 महिन्यात येणारं पीक आहे, तर लोक म्हणतील मी 3दा पीक करेल आणि त्यापेक्षा जास्त पैसे मिळवेल. तर ह्याचा जो बॅलन्स आहे तो साधायला पाहिजे. मग सर, म्हणजे आपण बाकीच्या पिकांना MSP देतोय, मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे काय की लागत खर्च अधिक 50% आणि ऊसालाच FRP देतोय. मग आता आपल्याकडे जर बघितलं तर ऊस हे असं एकमेव पीक आहे ज्याला आपण FRP देतोय, असं का करतोय आपण? एक मूलभूत फरक काय आहे, सगळे विद्यार्थी सुद्धा अभ्यास करताना FRP विरुद्ध MSP याचा अभ्यास करतात. मूळ फरक काय आहे, MSP मध्ये खरेदी सरकारला करावी लागते, FRP मध्ये सरकार खरेदी करत नाही. सरकार फक्त सांगतं की तुम्ही यांना एवढा दर द्या. हा मोठा फरक आहे. ऊस घेऊन सरकार काय करेल, ते रेशनवर देता येईल काय? नाही देता येईल. बरोबर आहे. साखर देईल तर एवढी परवडेल का? एवढं व्हॅल्यू प्रोडक्ट आहे. बरोबर आहे ना. आणि हळूहळू सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये तशी साखर आपण कमी करत आलो. आणि सर, आता FRPच्या संदर्भात सांगायचं झालं तर FRP म्हणजे सरकार सांगते की आमच्याकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, मग FRPच्या माध्यमातून सरकारवरून अनुदान पण देते.
मग हे डबलच परत त्याच्यावरती काय म्हणू आपण त्याला की भार नाही पडत आहे का साखर सरकारवरती? आता सरकार अनुदान देत नाही हम्म. आणि मुळात 200 पैकी 130 कारखाने प्रायव्हेट झाल्यामुळे हम्म. सरकारचा एकही पैसा 130 कारखान्याला मिळतच नाही. अच्छा. प्रायव्हेटला ते काही देत नाही. सर आता तुम्ही प्रायव्हेट कारखान्यांचा मुद्दा काढला. आता आपण महाराष्ट्रात बघितलं तर सहकारी मॉडेल जे आहे ते विकसित आहे आपण असं बरोबर. म्हणतो. पण आता हे साखर कारखान्यांचं जे प्रारूप आहे याचा जर विचार आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितला, म्हणजे महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटक असं बरोबर. लागवड क्षेत्र आणि साखर उत्पादनाचा विचार केला तर असं रँकिंग आहे समजा. तर उत्तर प्रदेशमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने जे आहेत ते प्रायव्हेट आहेत. हम्म. तर आत्ता जी साखर टंचाई निर्माण झाली आहे त्यामध्ये त्या उत्तर प्रदेशमध्ये जे त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण नाही आहे, तर त्यांनी साठेबाजी केलेली असू शकते, असं पण असू शकतं. साठेबाजी कुठेही असू शकते, म्हणजे हम्म. व्यापारी कुठेही करू शकतात. ओके. पण मोठा फरक हा आहे की उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या कोणत्या जमिनीत कसं ऊस लागवड करायची, कोणती व्हरायटी लावायची आणि त्याला काय बियाणं द्यायचं का, रोपं द्यायची का, याच्यामध्ये साखर कारखान्याची इन्व्हॉल्वमेंट झिरो आहे. ते दारात जो ऊस आणून देईल त्याचा मोजायचा, वजन करायचं आणि त्याला पैसे द्यायचे. ओके. शेतकरी आणि कारखाना असं काही नातं नाही आहे, कारण ती फार मोठे मोठे इंडस्ट्रीज आहे. 20,000 टन 25,000 टन असे कारखाने आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात मोठा फरक आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वतीने कारखाना ऊस तोडतो. हेच जर आपल्याकडे शेतकऱ्याने ऊस तोडून घातला ओके. तर त्यांना अजून 800 रुपये 500 रुपये 700 रुपये मिळू शकतात. पण ऊस तोडणी करायची क्षमता नाही शेतकऱ्यांची. ते पुन्हा लेबरवर अवलंबून आहेत. सर आता साखरेचे दर वाढलेत याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे असं महाराष्ट्राचे कृषी मंत्री बोलले. तर हे मला तरी नाही कळलं, म्हटलं तुमच्याकडनं थोडं समजून घ्या, असं कसं शक्य नाही, होतं? आता 90% साखर विकून झाली यावर्षीची. त्यावेळी त्याला नॉर्मल दर मिळाला आहे. बरोबर. यावर्षी जेव्हा या महिन्यात जी साखर विकली जाईल त्याचा दर चेकने पैसे येत असल्यामुळे ओके. बँकेच्या अकाउंटमध्ये कारखान्याच्या आपोआपच ते रिफ्लेक्शन यावर्षीच्या अकाउंटिंगमध्ये होणार आहे. ओके. त्यात काही शंका नाही. त्यामुळे जर 5% साखर राहिली असताना विकली तर मेजर फायदा तर व्यापाऱ्यांनाच होईल, तो कारखान्यांना कमीच होण्याची शक्यता आहे. मग सर आता येणाऱ्या काळामध्ये आता आपण इथेनॉल पॉलिसी आपण जी डिझाईन केली आहे ती आता ते प्रोडक्शन वाढतच जाईल असं मला तरी वाटतं, आपण असं म्हणू शकतो बरोबर सध्या. बरोबर. दुसरीकडे आहे साखर, जी की भारतीयांसाठी आपल्या लोकांसाठी दररोज ती वापरली जाते. या दोन्ही गोष्टींमध्ये जर आपला बॅलन्स साधायचा असेल तर आपला काय अप्रोच असला पाहिजे? आपला अप्रोच एक पाहिजे तो म्हणजे ऑइल कंपन्या यामध्ये कॅश फ्लोचा एक मोठा मुद्दा आहे. ओके. की कारखाना चालवताना त्याला जे बँका त्यांना प्लेज लोन देतात बरोबर. त्याच्यावर कारखानदारी चालते. असं नाही आहे की सहकारी कारखान्याकडे 500 कोटी पहिल्या दिवशी शिल्लक आहेत आणि त्यातनं शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत, असं काही होत नाही. नंबर 2, कायद्यामध्ये थेरॉटिकली आपण जे केलं आहे प्रोव्हिजन की कच्चा माल दिल्या 15 दिवसात पैसे द्या, नाहीतर आम्ही 15% व्याज लावू. हे 15% व्याज पण जगात कुठल्याही देशात अस्तित्वात नाही. असं 15% व्याजच मुळात बँकिंग सेक्टरमध्ये आता कुठेच नाही. म्हणजे कार तुम्हाला 6% मिळणार आणि साखर ताब्यात असताना बँकांनी 15% व्याज लावायचं, हे पण चुकीचंच आहे. तिसरं आहे 15 दिवसात पैसे नाही दिले तरी 15% व्याज द्यावं शेतकऱ्यांना, अशी तरतूद शुगरकेन कंट्रोल ऑर्डरमध्ये केली. ती पण गैरलागूच आहे, काही उपयोगच नाही त्याचा. आता आपल्या चर्चेमध्ये आतापर्यंतच्या जवळपास हे आलं की साखर कारखान्यांकडे, म्हणजे हाही मुद्दा आला की साखर कारखान्यांकडं शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतात, ते बँकेकडं हे करतात. बरोबर. मग साखर कारखानदारी आता आपल्या चर्चेवरून तर असं म्हणायला लागेल की साखर कारखाने हा काय परवडणारा व्यवसाय नाही आहे. म्हणून बऱ्याच वेळा बरेच लोक असं म्हणतात की एखाद्याचं नुकसान करायचं असलं तर त्याला कारखाना काढून द्यायला पाहिजे, असं चर्चा होते आपल्याकडे. मग पण असं बोललं जातं की साखर कारखाना हा आता साखर कारखाना हे राजकारणाचं काय म्हणू त्याला की राजकारणाचं एक केंद्रस्थान आहे. म्हणजे आपल्याकडं सहकार सम्राट म्हणजे राजकारणातला सम्राट अशी स्थिती आहे. म्हणून बऱ्याच वेळा परवडत नसलं तरी 200 रुपये जास्त द्या, इलेक्शन जवळ आलं की हे जे कार्यक्रम आहे तो कशातनं होतो. जर बॅलन्स शीट सांगतंय तुम्हाला तुम्ही लॉसमध्ये आहात तर तुम्ही पैसे जास्त कशाच्या आधारे देता? मग हे खूप खूप गुंतागुंतीचं आहे, खूप गुंतागुंतीचं आहे. पण एका सीझनमध्ये कुठलाही कारखाना जर 500 ते 600 कोटी रुपये
शेतकऱ्यांना देत असेल आणि त्याची साखर 1.5 वर्ष विकत बसत असेल, तर असा कुठला व्यवसाय आहे की त्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये शिल्लक असतात? ते होत नाही. मग ते बँकांकडे जातात. बँका काय करतायत, 3400 रुपयाचे FRPला बरोबर 2400 रुपये हातात टेकवत आहेत. मग वरचे पैसे कुठून येत आहेत? तर ते काय करतायत, नवजुनं करतायत. या व्यापाऱ्याकडनं 60 कोटी घेत आहेत, बरोबर त्याला 30 कोटीची साखर देत आहेत. दुसऱ्या व्यापाऱ्याकडनं अजून 40 कोटी घेत आहेत, त्याला 12 कोटीची साखर देत आहेत आणि असे ते रोलिंगमध्ये ठेवतायत. तर मला वाटतं हा अभ्यासाचा विषय आहे की ह्यांचा कॅश फ्लो व्यवस्थित जर मेंटेन नाही केला, जे इथेनॉलने होत होतं. इथेनॉलचे पैसे बरोबर 21 दिवसांनी मिळत होते, बरोबर पण बँकांचे पैसे तसं होत नाही आहे. असं काय होत नाही आहे. त्यामुळे जास्त गुंतागुंत आहे शुगर इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला काय वाटतं की साखर कारखान्याच्या दृष्टीनं, साखर कारखानदारांच्या दृष्टीनं इथेनॉल प्रोडक्शन त्यांच्यासाठी महत्त्वाचं वाटतं की साखर प्रोडक्शन? नाही, आपण मगाशी म्हटलं तसं ब्राझिलियन मॉडेलसारखं दोन्ही पण चालू ठेवायला पाहिजे बरोबर आणि दोन्ही ऑप्टिमम साईजला पाहिजे. आता समजा आत्ताच्या तारखेला 6 ते 7 कोटी लिटर इथेनॉल कारखान्यांनी बनवलेलं पडून आहे, जे ऑइल कंपन्यांनी घेतलं नाही. बरोबर आहे ना? मग हे जर त्यांच्याकडे स्टोरेज वाढवलं असतं त्यांनी, तर त्याचे पैसे आले असते, तर कारखान्यांचे 4000 कोटी रुपये बॅलन्स राहिले नसते शेतकऱ्यांना द्यायचे. असं पण आहे ना त्याचा अर्थ. मग एकंदरीत आता हे जर दोन्ही गोष्टींमध्ये आपला बॅलन्स साधायचा असेल आणि इथेनॉल पॉलिसीला पण काही धक्का नाही लागला पाहिजे आणि आपलं जे साखर ही जी मूलभूत वस्तू झालेली गोष्ट आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित राहिल्या पाहिजेत. यासाठी सरकारनं कशा पद्धतीने आपलं धोरण पुढं रेटलं पाहिजे? नाही, सरकारला आता एक तर अचूक अंदाज, म्हणजे मागच्या वर्षी जसा अंदाज चुकला तसं होणार नाही ह्याची दक्षता घ्यावीच लागेल. नंबर 2, काही बफर स्टॉक सीझनच्या शेवटी ठेवावाच लागेल. नंबर 3, हे करत असताना सुद्धा इथेनॉलचं धोरण मागे घेऊन चालणार नाही. ते चालू ठेवावं लागेल, नाही तर परत क्रूड ऑइल आणि परत युद्ध आणि त्याच्यावर अवलंबन हे चालू राहील. म्हणजे ते पण बॅलन्सिंग करावं लागेल. चौथं आहे, कारखान्यांना सीझन सुरू होताना कमी व्याजदराने पैसे जर उपलब्ध झाले तर हे सगळ्या संकटावर मात करता येईल. आणि 5वा महत्त्वाचं आहे की कच्च्या मालाचा दर जास्त आणि विक्रीचा दर कमी, हे गणित बदलावं लागेल. तर मित्रांनो, शेखर गायकवाड सरांनी आपल्याला आत्ताची जी साखरेतली दरवाढ आहे ती का झाली आहे त्याच्यामागची कारणं आपल्याला त्यांनी सविस्तर समजून सांगितलेली आहेत. याचबरोबर सरकारचं धोरण, या बाबतीत सरकारच्या धोरणामुळे म्हणजे आता इथेनॉल पॉलिसीमुळं काही फरक या साखर प्रोडक्शनवरती झाला आहे का, या अनुषंगानं आपण आज सरांशी चर्चा केली. सर, थोडक्यात तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी माझ्या सगळ्या टीमकडनं आपले आभार मानतो. अरे वा, धन्यवाद.